नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंड्याची भुर्जी नाही तर चमचमीत आणि चटपटीत अशी सोयाबीनची भुर्जी. बनवायलाही सोपी, खायलाही स्वादिष्ट अशी अगदी झटपट रोजच्या साहित्यात शाकाहारी लोकांसाठी सुद्धा फार उपयुक्त अशी रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टीसुद्धा. चला तर मग भुर्जी बनवायला सुरुवात करूया. तर सोयाबीन भुर्जी बनवण्यासाठी इथे मी मोठेच असे सोयाबीन घेतले आहेत. तर एक पाव किलो एवढे सोयाबीन घेतले. तर या आकाराचे एवढे मोठे सोयाबीन आहेत. हवं तर तुम्ही मिनी सोयाबीन असतात ते सुद्धा घेऊ शकता. आता सोयाबीन आपण एका खोलगट भांड्यात काढून घेतले आणि त्यानंतर आता यात घालूया गरम पाणी. जास्त कडकडीत नाही तर अगदी गरम असं पाणी घालायचं. वेळ नसेल तर गरम पाणी घालू शकता आणि थोडा वेळ असेल एक 20 मिनटं किंवा 10 मिनटं सोयाबीन भिजू देण्यासाठी तर तुम्ही थंड पाण्यातही सोयाबीन भिजू देऊ शकता. मी एक 5 मिनटं गरम पाण्यात सोयाबीन बाजूला ठेवले. तोपर्यंत इथे चिरण्याचे साहित्य तयार करून घेतले. 2 मोठे कांदे बारीक चिरलेले, 2 हिरवी मिरची, एक लहान आकाराचा टोमॅटो चिरलेला, लसूण पाकळ्या 7 ते 8 बारीक काप केलेले, थोडीशी कोथिंबीर. तर एक 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही सोयाबीन पाहू शकता मस्त असे भिजले आहेत. एक 6-7 मिनिटातच मस्त असे भिजून जातात. आता यातील सर्व पाणी आपण पिळून असं काढून घेऊयात. थोडंसं घट्ट असं पिळायचं म्हणजे पाणी सर्व निघून जातं. याच पद्धतीने सर्व सोयाबीन पिळून यातील पाणी काढून घेऊयात. नवशिक्यांसाठी सांगते, पाणी जर गरम असेल किंवा अजूनही सोयाबीन थंड झाले नसणार एक 5-7 मिनिटात, तर थोडंसं थंड पाणी टाकूनही तुम्ही पिळून घेऊ शकता पुन्हा. म्हणजे हाताला भाजतही नाही किंवा चटके लागणार नाही. तर सर्व पाणी पिळून काढून घेतलं. आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सोयाबीन चालू बंद करून मिक्सरला थोडेसे 2 ते 3 मिनटं फिरवून घेऊयात. मोठं भांडं असेल तर सर्व एकाच वेळेस तुम्ही फिरवून घेऊ शकता. मी इथे 2 बॅचमध्ये करणार आहे. तर दोघंही वेळा मिक्सरला असं फिरवून घेते. तर हे पहा, चालू बंद करून थोडंसं जाडसर असा हा सोयाबीनचा चुरा करून घेतला. आता दुसरीही बॅच याच पद्धतीने आपण सर्व मिक्सरला फिरवून घेतली. तर हे पहा, सर्व इथे सोयाबीन मी मिक्सरला फिरवून घेतले. जाडसर असा हा चुरमा ठेवायचा. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया मोठा पाव चमचा एवढे तेल. तेल गरम झाल्यानंतर यात घालायचे एक अर्धा चमचा एवढे जिरे. जिरे चांगले तळतळले की त्यानंतर घालूया लसणाचे बारीक केलेले काप आणि लसूणही थोडंसं लालसर होत आला की त्यानंतर कापलेली हिरवी मिरची घालूयात आणि लसूण मिरची मस्त लालसर परतत आली की त्यानंतर घालूया चिरलेला कांदा आणि आता परतवून घेऊयात. कांदाही मस्त असा लाल लालसर परतत आला की त्यानंतर आता यात घालूया चिरलेला टोमॅटो आणि टमाटासुद्धा मस्त यात मिक्स करून परतवून घेऊयात. थोडासा मऊ पडेपर्यंत टोमॅटो परतवायचा. टमाटा परतला गेला, थोडंसं तेल सुटायला लागलं की आता यात घालूया पाव चमचा एवढी हळद, सोबतच 1 चमचा एवढी लाल मिरची पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा एवढी धनेपूड आणि 1 चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा कुठलाही गरम मसाला घालू शकता आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. थोडीशी फोडणीत चिरलेली कोथिंबीरही घालूयात. गॅस आता मंद आचेवर करून काही सेकंदांसाठी हे परतवून घेऊयात. गॅस अगदीच मंद आचेवर ठेवायचा आणि मसाले परतल्यानंतर आता यात घालूया आपण सोयाबीनचा चुरमा. बनवायलाही झटपट आणि खायलाही तेवढंच टेस्टी असा लागतो. आता सर्व हे मंद आचेवर आधी मिक्स करून घेऊयात म्हणजे मसालेही मग करपत नाही. आणि सर्व मंद आचेवर चांगलं मिक्स करून घेतलं. सर्व हा मसाला सोयाबीनमध्ये मिक्स झाला की तेव्हा मात्र गॅस मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर करून चांगलं हे पुन्हा परतवून घेऊयात मसाल्यांमध्ये. 1 ते 2 मिनिटांसाठी चांगलं हे परतवून घेतलं मसाल्यांमध्ये. आता मात्र गॅस पुन्हा मंद आचेवर करायचा आणि काही सेकंदांसाठी यावर झाकण ठेवूयात. 30 ते 40 सेकंदांसाठी झाकण ठेवून काढून घेतले तर मस्त अशी चटपटीत सोयाबीनची भुर्जी झाली. अगदी सुटसुटीत अशी तुम्ही पाहू शकता. अजून थोडंसं तेलाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकत असाल तर नक्कीच वापरा.
किंवा एवढ्या तेलातही मस्तच ही सोयाबीनची भुर्जी लागते. तर हे पहा, मस्त अशी आपली सोयाबीनची भुर्जी तयार झाली. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि आता गॅस बंद करून गरमागरम सोयाबीन भुर्जी सर्व करूयात. तर तुम्ही पाहू शकता, अंड्याच्या भुर्जीसारखी दिसायलाही दिसते, खायलाच तेवढी टेस्टी लागते. शिवाय रोजच्या साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेत झटपट. रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. अशा चमचमीत चटपटीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.